काल शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली। 8 जागांवरचे उमेदवार ठरले। यातल्या रामटेक लोकसभेत फक्त एक बदल करून तिथे एक नवा चेहरा उमेदवार म्हणून दिला गेलाय। कृपाल तुमाने या विद्यमान खासदाराला नारळ देत राजू पारवे या काँग्रेसमधून आयत्या वेळी सेनेत आलेल्या नेत्याला उमेदवारी दिली गेली। बाकी 7 जागांवर नेहमीचेच यशस्वी कलाकार दिसतायत। त्यातली शिर्डीची जागा मनसेला द्यावी लागणार असं जे बोललं जात होतं त्यावरही पडदा पडलाय। पण सदाशिव लोखंडेंना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय कितपत योग्य ठरेल याबद्दल अनेकांना शंका आहे। आणि या शंका असल्या तरी युतीत लढण्याचा फायदा इथे लोखंडेंना होऊ शकतो। तसं पाहिलं तर या पहिल्या यादीत काही वादग्रस्त जागा वगळता इतर जागा का नाहीत असाही प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडलाय। ज्यात नाशिकची जागा आहे, कल्याण लोकसभेची जागा आहे, कल्याण लोकसभा इतर डॉक्टर श्रीकांत शिंदेची जागा आहे। काल संध्याकाळी वेगवेगळ्या कट्ट्यांवर शिवसेनेच्या या पहिल्या यादीची चर्चा सुरू होती। त्या चर्चांमधून जो काही फीडबॅक आमच्या टीमला मिळाला आहे, काही ठिकाणी मी स्वतः हजर होतो, त्यावरच आज मी बोलणार आहे। तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9। मित्रो नमस्कार। शिवसेनेची पहिली यादी फारशी धक्कादायक वगैरे नव्हती, पण काल यादी प्रसिद्ध करण्याआधी ॲक्टर गोविंदाचा पक्षप्रवेश जो मागच्या आठवड्यात काही कारणाने टळला होता तो केला गेला। शिवसेनेत गोविंदाला आणणं ही उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तीकर विरोधात केली गेलेली सोय आहे का? तर कीर्तीकर विरुद्ध गोविंदा अशी लढत इथल्या मतदारांना अपेक्षितच नाही। जुहूपासून सुरू होत जोगेश्वरी, गोरेगाव, मालाडचा काही भाग या मतदारसंघात येतो। त्या भागात आता गोविंदा या 90sच्या उत्तरार्धातल्या सिनेस्टारबद्दल तितकंसं आकर्षण टिकून आहे का हा एक प्रश्न आहे। कारण गोविंदा 2004 साली ज्या उत्तर मुंबईतून निवडून गेला होता तो निवडून जाताना भाजपच्या रामभाऊ नाईकांना हरवतो। गोविंदाचा तो विजय जितका लोकांच्या लक्षात नाहीये ना, त्या उलट रामभाऊंचा फक्त 48,000 झालेला पराभव मात्र लोक विसरलेले नाहीत। लोकांना गोविंदाबद्दल प्रचंड क्रेज होती त्या काळी, कारण हा मतदारसंघ तेव्हा थोडासा विस्तारलेला होता। म्हणजे अगदी मी म्हणालो ना तसं अंधेरीच्या जुहू सारख्या उच्चभ्रू वस्तीपासून ते पालघरपर्यंत, जे त्यात वसई विरार वगैरे सगळा भाग होता, मीरा भाईंदरपासून। बहुजन विकास आघाडी, हितेंद्र ठाकूर हे जे 2 फॅक्टर होते ते गोविंदाच्या विजयात फार महत्त्वाचा रोल अदा करून गेले होते। मूळतः हा विरारचा छोरा असलेला गोविंदा, त्याला या पट्ट्यातून भरभरून मतं मिळाली। खरं तर रामभाऊ नाईकांनी या सगळ्या भागात म्हणजे अगदी वाढवण बंदरापासूनचा जर आपण अंदाज घेतला तर सफाळे, केळवे, वसई विरार, पालघर, अगदी गोराई, उत्तन या सगळ्या कोळी बांधवांच्या या किनारपट्टीतल्या बंदरांवरती म्हणा किंवा कोळीवाड्यांमध्ये म्हणा, राम नाईक या लोकसेवकानं केलेलं काम हे प्रचंड होतं। एकच नाव प्रचंड होतं, एकच विशेषण त्या कामांना शोभून दिसतं। ज्या ठिकाणी मधून खाडी वाहते आणि पुढे एक बेट सदृश्य जागा आहे, तिथे वीज पोचवणं, तिथे नळपाणी योजना पोचवणं, असे भगीरथ प्रयत्न करून केलेली कामं जी होती, जी सामाजिक कामं होती, ती राम नाईकांच्या नावावर होती। आणि राम नाईक तिथल्या कोळी बांधवांमध्ये, आगरी बांधवांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते। असं असतानाही राम नाईकांचा पराभव झाला। त्यामागे फक्त आणि फक्त गोविंदाची सिनेमातल्या नट म्हणून जी असलेली क्रेज होती, त्याचं जे एक डान्सिंग स्टारचं जे वलय होतं त्याच्या मागे, ती क्रेज कामाला आली होती। मग तुम्ही म्हणाल तर उत्तर मुंबई हा जो मतदारसंघ आहे, त्यातला बोरिवली, मालाड, कांदिवली हा सगळा जो भाग आहे, या मतदारसंघात 2004च्या आधीचं जे दशक आहे त्या दशकभरात वाढलेल्या झोपडपट्ट्यांमधल्या उत्तर भारतीय लोकांमध्ये ती जी क्रेज होती गोविंदाची, तीही कामाला आली। आता अमोल कीर्तीकर समोर सेना कोणता उमेदवार देणार हे गुलदस्त्यात जरी असलं तरी 2 शक्यता वर्तवल्या जातात। त्यातली पहिली अर्थात गोविंदा आणि दुसरी संजय निरुपम। निरुपम ज्या पद्धतीनं उबाटा सेनेचं आणि सोबत काँग्रेसच्या नेतृत्वाचं आभाळ काढतायत ते पाहता त्यांना पक्षाबाहेर पडत स्वतंत्र मार्ग निवडावा लागणार आहे। मग हा मार्ग थेट शिंदेंच्या सेनेत येऊन निवडणूक लढवण्याचा का नसावा असाही विचार केला जातोय। लॉजिकली ते होऊ शकतं, पण भारतीय जनता पक्ष मुंबई शहरातली एकही जागा अशी राम भरोसे सोडू इच्छित नाही। त्यांचं आपल्या मित्रपक्षांच्या यादीवरही बारीक लक्ष आहे। वेळ पडली तर या जागेचीही अदलाबदल होऊ शकते आणि कदाचित सेनेच्या या जागेवर भाजपचा उमेदवार दिसू शकतो। त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी गोविंदाचा पक्षप्रवेश तर करून घेतला,
पण त्याला कुठल्याही तिकिटाचं आश्वासन दिलेलं नाही हे सुद्धा जाहीर केले. गोविंदा शिवसेनेचा स्टार प्रचारक असेल असं त्यांनी सांगितलं. पण मला वाटतं की गोविंदाचा पक्षप्रवेश झालाय तर पुढच्या 1-2 दिवसात त्याची उमेदवारी जाहीर झाली तर नवल वाटू नये. पण संजय निरुपम हा एक फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरू शकतो, हे सेनेच्या चाणक्यांनी लक्षात घ्यायला हवं. झोपडपट्टीतले लोक सिनेमातल्या हिरोचा चिकना चुपडा चेहरा बघून त्याला मतं देतात, हा फंडा आता जुना झाला. कारण आता झोपडपट्टीतही चिकने चुपडे चेहरे आणि रील स्टार निर्माण झाले. भाजपचं महायुतीतलं डॉमिनन्स हा खरं तर आजचा विषय असायला हवा आहे. मी तुम्हाला सांगतोय शिवसेनेच्या यादीबद्दल, पण भाजपचं डॉमिनन्स आणि त्याला शिवसेनेकडून दिलं जाणारं प्रत्युत्तर हा खरं तर विषय असायला हवा. कारण ज्या पद्धतीनं सेनेच्या पहिल्या यादीत नाशिक, दक्षिण मुंबई किंवा कल्याण आणि ठाणे या जागा जाहीर झालेल्या नाहीत, यावरून ज्या चर्चा काल मुंबई ठाण्यात जागोजाग सुरू होत्या, त्या ठाण्यात काही ठिकाणी मी होतो स्वतः आणि माझ्या कानावर जे पडले त्यात एक म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणाऐवजी ठाण्यातून लढावं लागेल काय, अदलाबदल होणार. दुसरं म्हणजे भाजपानं ठाण्यावरचा क्लेम सोडायला हवा. काही लोकांचे तर्क फारच लॉजिकल होते. ठाणे लोकसभेवर भारतीय जनता पक्ष का दावा सांगतोय, तर इथले 6 पैकी 4 आमदार भाजपचे आहेत, पण या आमदारांचं मताधिक्य तपासा, त्यांना पडलेली मतं बघा, असंही बोलतात लोक. अनेकांनी हिशोबही मांडले. मीरा भाईंदर, गीता जैन या अपक्ष असल्या तरी भाजपमधून आलेले आहेत. त्यांचा विजय झालाय तो 15,535 मतांनी. ठाणे विधानसभा संजय केळकर जिंकलेत ते 19,000 मतांनी. आधी रवी फाटकांचं मूर्ती अगदी 12,585 मतांनी जिंकले होते. एक ऐरोली विधानसभा जे आहे गणेश नाईक, त्यांना जरा बरी मार्जिन होती 78,000ची. बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांनाही 42,000चं मार्जिन होतं. या उलट शिवसेनेच्या कोपरी 5 पाखाडी विधानसभेत एकनाथ शिंदेंना 90,000चा लीड मिळाला होता. तर ओवळा माजिवडा मतदारसंघात प्रताप सरनाईक यांना 84,000चा लीड मिळाला. जे 6 मधले 4 हे जरी भाजपाने जिंकलेले असले तर या प्रत्येकाच्या लीडची टोटल केली तरी ह्या दोघांच्या लीडपेक्षा ती जास्त भरत नाही. भाजपने 4 जागा जिंकल्यात, त्या 4ही मतदारसंघात शिवसेनेचं मतदार आहेच की, त्यांचा आकडा वेगळाच असेल शिवसेनेला जर मतदान व्हायचं असेल तर. मित्रांनो, या लोकसभेत 6 महानगरपालिका येतात. त्यातल्या महत्त्वाच्या ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. 131 पैकी 67 नगरसेवक सेनेचे आहेत, भाजपाचे 23. कल्याण डोंबिवलीतही 122 पैकी 84 नगरसेवक सेनेचे आहेत, भाजपाचे 22. नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपा सत्तेत आहे, पण त्यातही संख्याबळ अगदी खालोखाल शिवसेनेचं आहे. भिवंडीत काँग्रेसची सत्ता असली तरी भाजपा आणि शिवसेना यांचे नगरसेवक संख्येनं जवळपास सारखेच आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपा 32 आणि शिवसेना 25 असा 7 जागांचा नाममात्र फरक आहे. ही सगळी मतदानाची आणि जिंकलेल्या जागांची आकडेवारी लोकांच्या तोंडावर आहे, म्हणजे मुखोद्गत आहे. आणि त्याच बेसवर ते साधं गणित मांडतात की या लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या उमेदवाराचा दावा असू शकतो, असायलाच हवा. त्यातही काही लोकांनी माझा कालचा व्हिडिओ पाहिला होता. त्यात मी उमेदवार म्हणून नरेश मस्केंचा उल्लेख केला होता. पण अनेकांना ठाण्यात ज्या रवींद्र फाटकांचं नाव चर्चेत आहे ना, तेच योग्य उमेदवार वाटतात. कारण काय, तर ते यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले. त्यांच्या मतदारसंघाचा आवाका मला समजावून सांगताना काहींनी सांगितलं की महानगरपालिकेतले, नगर परिषदेतले आणि जिल्हा परिषदेतले 1060च्या वर नगरसेवक त्यांचे मतदार होते. या मतदारसंघात 24 आमदार, 4 खासदार आहेत. आता या सगळ्यांच्या प्रभाव क्षेत्रातून मतदान घेत वसंत डावखरेंसारख्या अजिंक्य नेत्याला हरवणं, जो सातत्यानं या मतदारसंघातून सहज निवडून यायचा, त्या दी ग्रेट वसंत डावखरेंना हरवणं हे अचाट काम रवी फाटकांनी 2016 साली करून दाखवलंय की. अर्थात रवी फाटक या विजयाचं सारं श्रेय हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीनं देवेंद्र फडणवीस आणि फील्डवर जे राबले होते त्या रवींद्र चव्हाणांनाही देतात. पण झालंय असं की ठाण्यात सेनेकडे तुल्यबळ उमेदवार नाही असा जो दावा करत नवी मुंबईतल्या संजीव नाईकांना किंवा भाजपकडून इतर अनेकांना इथं प्रमोट केलं जातंय, हे ठाणेकरांना रुचत नाहीये. अर्थात यात काही जुने शिवसैनिकही होते ज्यांना आजही ठाकरे आणि मातोश्री या 2 नावाबद्दल आपुलकी शिल्लक असल्याचं जाणवत होतं. त्या लोकांनाही राजन विचारांपेक्षा रवी फाटक हे सक्षम उमेदवार वाटतात. आश्चर्य वाटलं मला हे सगळं ऐकून. पण त्यांनी त्या नावाचं समर्थन करताना जे ठोकताळे मांडलेत किंवा जी उदाहरणं समोर ठेवली तेही नाकारून चालत नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या म्हणजे ठाणे MLCची जी सीट होती
ती सीट जिंकून आणणं हे कसं कठीण आणि अशक्यप्राय काम होतं ते रवी फाटक करून दाखवतात. आता नरेश म्हस्केंच्या नावालाही लोकांची पसंतीच आहे म्हणा, म्हणजे त्यांनी कोणी विरोध केलेला नाही, पण त्यातही फाटक कसे सरस ठरतील हे मात्र लोकांकडच्या आकडेवारीमुळे मान्य करावं लागतं. अशा वातावरणात जर महायुतीचा धर्म किंवा मोदींचे हात बळकट करणं आणि 400 पारचं स्वप्न यातून काही अदलाबदल किंवा त्यातून ठाणे भाजपला दिलं गेलं तर धर्मवीर आनंद दिघेंना मानणारा शिवसैनिक नाराज होणार, त्यातून मतदानाचा टक्का खालावणार किंवा विरोधातल्या उमेदवाराला मतं जाणार. याहीपेक्षा बघितलं, शिंदेंच्या हातून दिल्लीनं ठाणे हिसकावून घेतलं, दिल्ली पुढे शिंदे मिंदे झुकले, हा धर्मवीरांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे टोमणे मारायला उभाटांना आयतं कोलीत मिळणार आहे ते वेगळंच. काल या सामान्य मराठी माणसांची मतं मला कॅमेऱ्यात कैद करता आली असती तर ते जरा आज जास्त परिणामकारकतेने मांडता आले असते. पण खरंय की कॅमेरासमोर नसताना माणूस हातचं राखून बोलत नाही, दिलखुलासपणे बोलतो. त्यांनी बोलता बोलता माझेही अनेक मुद्दे खोडून काढले, माझे व्हिडिओज ते बघतात, त्यावरही पुन्हा कधीतरी बोलेन. पण टोमणे सम्राटांना आयतं खोलीत मिळू नये यासाठी तर एकनाथ शिंदेंनी ठाण्याच्या बाबतीत कुठलीच तडजोड करू नये हा ठाणेकर जनतेचा आग्रह मान्य करायला हवा. मित्रो, आजच्या व्हिडिओतली मतं नक्कीच उलटसुलट विचार करायला भाग पाडणारी आहेत, त्यामुळे या मतांवर तुम्ही विचार करा आणि जरूर व्यक्त व्हा. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.